अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं विनायक किचनमध्ये अतिशय मनापासून स्वागत आहे. आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त मी बिना कांदा लसणाची नैवेद्याची थाळी आज बनवत आहे. अगदी कमी वेळामध्ये पटकन होणारी अशी आपण नैवेद्याची थाळी आज बघणार आहोत. इथे मी कुकरच्या भांड्यांमध्ये दलिया घेतला आहे, आपला गव्हाचा रवा घेतलेला आहे आणि इथे आपला बिर्याणीचा राईस घेतलेला आहे. ठीक आहे, हा साधारण अर्धी वाटी रवा आहे आणि 1 वाटी तांदूळ आहे. आता हे दोन्ही स्वच्छ धुवून आपण कुकरला ह्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत. हे मी धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जेवढं पाणी लागतं तेवढं घातलेलं आहे. आता आपण हे कुकरला लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत, जेणेकरून एकाच कुकरमध्ये आपला दलिया पण शिजेल आणि राईस पण शिजेल. आज मी ग्रीन पीस पुलाव करणार आहे, त्यासाठी म्हणून मी हा राईस आधी शिजवून घेत आहे. भाजीसाठी आज आपण मटार आणि बटाट्याची चमचमीत अशी रस्साभाजी करणार आहोत. बिना कांदा लसणाची सुद्धा अतिशय सुंदर आणि मस्त अशी भाजी बनते. तर त्या वाटणासाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे मी, 1 मिरची आहे, आलं आहे अर्धा इंच, कोथिंबीर आणि जिरं. हे सर्व वाटण आपण मिक्सरमधनं काढून घेणार आहोत आणि मग भाजी बनवणार आहोत. भाजीसाठी आपलं वाटण हे वाटून झालेलं आहे. आता आपण भाजी करून घेऊया. तेल माझं तापलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, मी इथे लवंग आणि दालचिनी आणि तमालपत्र घेतलेलं आहे भाजीसाठी. लवंग आणि दालचिनीनी या भाजीला खूप छान चव येते. आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊ. हळद अर्धा चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि आपलं रेग्युलर तिखट, आणि हा मसाला आपण घालून घेऊया. ओलं खोबरं असल्यामुळे आपल्याला हे फार काही शिजवायची गरज नाही आहे. तर आपण यामध्ये आपले मटार आणि बटाटे हे घालून घेऊयात. फ्रोझन मटार घेतलेले आहेत मी इथे. तुम्ही जर ताजे मटार घेतले तर ते थोडेसे आधी ब्लांच करून घ्या. आता आपण भाजी शिजवून घेणार आहोत. बटाटे वगैरे सगळे आपण शिजवून घेणार आहोत. उकळी यायला लागली आहे आपल्या भाजीला. आता आपण यावेळी तुम्हाला जेवढी पातळ भाजी हवी असेल, ग्रेव्ही कशी हवी असेल, त्याप्रमाणे तुम्ही थोडंसं गरम पाणी त्यामध्ये घाला. कायम गरम पाणीच घालावं, त्यामुळे भाजीची चव ही तशीच राहते, नाहीतर मग नुसतीच पानसट भाजी लागते. आता आपण झाकण ठेवून हे बटाटे शिजवून घेऊयात. आपला कुकर आता थंड होत आहे. थंड झालं की आपण आता गव्हाची लापशी बनवणार आहोत आणि भाजी पण शिजत आलेली आहे. तोपर्यंत मी नैवेद्यासाठी पापड आणि कुरड्या तळून घेतलेल्या आहेत. चला आता आपण भाजी बघूयात आपली. भाजीला छान उकळी फुटली आहे आणि आपले बटाटे पण शिजून झालेले आहेत. आता आपण यामध्ये 1 चमचा गोडा मसाला घालणार आहोत. आणि अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालणार आहोत. आपली भाजी आता पूर्णपणे झालेली आहे. पुरी करणार आहे मी. पुरीसाठी एवढी पातळ भाजी बरी वाटते.
चला आता आपण लापशी करायला घेऊया. कुकर आपला झालेला आहे. हे पहा छान आपला भातही शिजलेला आहे, ज्याचा आपण ग्रीन पीस पुलाव करणार आहोत. आणि इथे दलिया जो घेतलेला आता ज्याची लापशी करायची आहे ती पण अगदी छान शिजलेली आहे. आता आपण लापशी करून घेऊयात. पॅन घेतलेला आहे मी लापशीसाठी. यामध्ये 2 चमचे तूप घालून घेणार आहोत, साजूक तूप. आणि मी इथे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत. काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके. हे आपण आता आधी ड्रायफ्रूट्स तुपामध्ये तळून घेणार आहोत छान. आपले ड्रायफ्रूट झालेले आहेत. आपण आता हे काढून घेऊया. ड्रायफ्रूट झालेले आहेत. आता आपण यामध्ये आपला गव्हाचा रवा जो शिजवून घेतला आहे तो घेऊया. छान तुपामध्ये तो परतून घ्यायचा आहे. तुम्ही जर कुकरमध्ये नाही शिजवलात तर आधी नुसता ड्राय तुपामध्ये छान परतून घ्यायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि त्याच्या दुप्पट तिप्पट पाणी घालून शिजवून घ्यायचं पॅनमध्ये. आता ऑलरेडी आपण हा शिजवून घेतलेला आहे. याने वेळही पटकन वाचतो, पटकनही होतं, म्हणून मी आधी कुकरमध्ये करून घेते. आता अर्धी वाटी हा रवा आहे, त्याला साधारण पाऊण वाटी मी गूळ घेतलेला आहे. माझ्याकडे गुळाची पावडर आहे, तीच वापरणार आहे मी. तुम्ही कसं गोड खाता, कमी गोड, त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता. हे छान आता सगळं मिक्स करून घेऊया. मिक्स करून आपण एक वाफ आणून देणार आहोत. गूळ सगळा पूर्ण विरघळला पाहिजे. ही 2-3 मिनटं झालेली आहेत. छान अशी वाफ आली आहे आणि गूळ पण विरघळला आहे. आता आपण त्यामध्ये तळलेले ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर ओलं खोबरं पण तुम्ही घालू शकता. आणि वेलची पूड घालणार आहोत आपण. ज्यामुळे आपल्या लापशीला छान असा सुगंध येणार आहे. अशा रीतीने आपली लापशी आता तयार झालेली आहे. ग्रीन पीस पुलाव करूयात. आता आपण कढई घेतलेली आहे मी, याच्यामध्ये तेल घालते आहे. तेल तूप तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घाला. तेल तापलं की आपण त्यामध्ये जिरं घालणार आहोत. जिरं आपलं तडतडायला लागलं आहे. त्यामध्ये आता मी खडे मसाले घेतलेले आहेत. तमालपत्र आहे, चक्री फूल आहे, दालचिनी आहे, छोटी विलायची आहे, आपली वेलदोडा आहे आणि मिरे आणि लवंग घेतलेला आहे. आणि या मिरच्या घेतलेल्या आहेत. या अजिबात तिखट नाही आहेत मिरच्या. बाकी काही मसाले घालणार नाही आहोत आपण पुलावामध्ये. फक्त खडे मसाले, ग्रीन पीस घालणार आहोत बस. हे छान तडतडले. आता यामध्ये आपण
ग्रीन पीस घातलेले आहेत, हे फ्रोझन मटार आहेत. आणि आता आपण शिजवून घेतलेला बिर्याणीचा राईस घालणार आहोत. सर्व आता मिक्स करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालणार आहे. आणि आता झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेणार आहोत. 1-2 मिनटं झालेली आहेत. वाफ छान आली आहे आपल्या पुलावाला. मस्त वरून अशी कोथिंबीर घालणार आहोत आपण. आणि आपला ग्रीन पीस पुलाव हा रेडी आहे. पुरीसाठी मी इथे आपली रेग्युलर कणिक घेतलेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे जाड रवा घातलेला आहे. मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि साखर घातलेली आहे. साखरेमुळे आपली पुरी जी आहे ती बराच वेळ फुगलेली राहील आणि रव्यामुळे आपली पुरी छान अशी खस्ता होईल. आता हे आपण छान घट्ट मळून घेणार आहोत. पुरीची कणिक ही कायम घट्टच पाहिजे, तरच पुऱ्या छान होतात. आपण एक 5-10 मिनटं हे बाजूला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण आपली काकडीची कोशिंबीर करून घेणार आहोत. काकडी घेतलेली आहे बारीक चिरून मी. तुम्ही चिरून घ्या जसं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने. त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालणार आहे. मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत. थोडी कोथिंबीर, दाण्याचा कूट घालणार आहे 1 ते 2 चमचे. थोडी साखर घालणार आहे. छान आता आपण ही कोशिंबीर हलवून घेऊयात. पुऱ्या आपल्या इथे लाटून झालेल्या आहेत आणि तेलही छान गरम झालेलं आहे. आता आपण पुरी तळून घेऊया. हे पाहू शकता छान अशी टम्म फुगलेली मस्त पुरी झालेली आहे. साखरेमुळे आपली पुरी छान होते आणि रव्यामुळे पण ती छान अशी खस्ता होते. याच पद्धतीने आपण पुऱ्या या तळून घेऊयात. चला तर मग आपलं नैवेद्याचं ताट वाढून घेऊया. लिंबू, नारळाची चटणी, याची रेसिपी मी याआधी सुद्धा शेअर केलेली आहे. कोशिंबीर काकडीची, तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही दही पण घालू शकता. मी घातलेलं नाही आज. दही घालून सुद्धा खूप छान लागते. आपली मस्त हिरवीगार मटारची उसळ, मटार बटाटाची उसळ, लापशी, कुरडई पापड ठेवणार आहे. उडदाचा पापड, कुरडई, नागलीचा पापड असं तळलेलं आहे मी. ग्रीन पीस पुलाव, आणि मस्त अशा आपल्या टम्म फुगलेल्या पुऱ्या. अगदी 40 ते 45 मिनटामध्ये आपला मस्त असा नैवेद्य झालेला आहे. तेही कांदा आणि लसूण न वापरता. नक्की तुम्ही ही थाळी ट्राय करा. आज दत्त जयंती स्पेशल मी ही थाळी दाखवली आहे. तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारी सुद्धा ही बनवू शकता.
अतिशय छान चविष्ट आणि पटकन होणारी अशी ही थाळी आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.